जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थी विषय मराठी कविता 23वी मन्ना खानदेशनी माटी ही कविता शिकणार आहोत. या कवितेची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे आहे. खानदेश हा आपल्या महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध भाग आहे. धुळे, नंदुरबार व जळगाव या 3 जिल्ह्यांना मिळून खानदेश म्हणतात. अहिराणी भाषा तेथील बोलीभाषा आहे. खानदेशातील जळगावची केळी राज्यात प्रसिद्ध आहेत. अशा या खानदेशी मातीची थोरवी कविता 23वी मन्ना खानदेशनी माटी या कवितेत कवयित्री शकुंतला भा पाटील यांनी वर्णन केली आहे. चला तर मग ही कविता ऐका, म्हणा व वाचा. मना खानदेशनी माटी सोनानी थाटी जागे जागे देखा हिराणीनी दाटी जागे जागे देखा हिराणीनी दाटी. मना खानदेशनी माटी सोनानी मुस शिवारे शिवारे हिरवागार ऊस शिवारे शिवारे हिरवागार ऊस. मना खानदेशनी माटी कच्ची चांदीना तुकडा खानदेशनी माटी कच्ची चांदीना तुकडा केई कमय जाना देखिल्या मुखडा केई कमय जाना देखिल्या मुखडा. मना खानदेशनी माटी लोणी सारखी मऊ मना खानदेशनी लोणी सारखी मऊ पिकस सालो साल साय माय गहू पिकस सालो साल साय माय गहू. मना खानदेशनी माटी माटी भगवान खानदेशनी माटी 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 भगवान सदा तिने जीवर नाही कसा निवान सदा तिना जीवर नाही कसा निवान. मना खानदेशनी माटी सोनानी थाटी जागे जागे देखा हिराणीनी दाटी जागे जागे देखा हिराणीनी दाटी. मुलांनो, आवडली ना कविता? आता ही कविता तुम्ही घरी तालासुरात म्हणायची आहे. आता आपण या कवितेचा अर्थ समजावून घेऊया. मना खानदेशनी माटी सोनानी थाटी जागे जागे देखा ऐराणीनी दाटी. या ओळींचा अर्थ आहे खानदेशाची माती जणू काही सोन्याचं ताट आहे. ऐराणी भाषा बोलणाऱ्यांची येथे गर्दी जागोजाग पाहायला मिळते. मना खानदेशनी माटी सोनानी मुस शिवारे शिवारे हिरवागार ऊस. या ओळींचा अर्थ आहे खानदेशाची माती जणू काही सोन्याची भट्टी आहे. सोन्यापासून जसे
सुंदर दागदागिने तयार होतात, त्याचप्रमाणे खानदेशातील शेतात हिरवागार ऊस पिकतो. मना खानदेशनी माटी कच्ची चांदी ना तुकडा, केई कमय जाना देखिल्या मुखडा. या ओळींचा अर्थ आहे, खानदेशातील माती जणू काही कच्ची चांदीचा तुकडा आहे. कच्ची चांदी अतिशय मऊ असते. खानदेशातील मातीही तशीच मऊ आहे. त्या मऊ मातीत शेतकरी केळीचे पीक घेतात. केळीची शेती जणू काही कमळाच्या फुलासारखी दिसत आहे. मना खानदेशनी माटी लोणी सारखी मऊ, पिकस सालोसाल सायमाय गहू. या ओळींचा अर्थ आहे, खानदेशातील माती लोण्यासारखी मऊ आहे. खानदेशातील शेतकरी या मातीत वर्षानुवर्ष गव्हाचे पीक घेत आहे. मना खानदेशनी माटी माटी भागवान, सदा तिना जीवर नाही कसा निवान. या ओळींमधून कवयित्री म्हणते की माझी खानदेशातील माती खूप भाग्यवंत आहे. तिच्या जीवावर सगळे पोसले जातात. तिच्यामुळे कुणाला कशाचीही उणीव भासत नाही.